नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळदाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण टोमॅटोची शेती केलेल्या एका शेतकऱ्याकडे आलेलो आहेत. आपण टोमॅटोविषयी काही जाणून घेण्याचा आज प्रयत्न करू. काय म्हणतात शेतकरी टोमॅटोबद्दल हेही जाणून घेण्याचा प्रयत्न करू. चलो नाही आलो तर आम्हीच आलो तिकडं. टोमॅटोची झाडं चांगली आलीत राव, एकदम हिरवीगार आहेत आणि पसरले जास्त. ह्याला बांधायला पाहिजे होतं वरती. मला वाटतं हे बांधायचं काम चालू आहे पलीकडं. आणि हिरवेगार टमाटे, ह्याला छोटे छोटे टमाटे सुद्धा लागलेत. भरपूर फुलं पण आलेत आणि असे हे टोमॅटो सुद्धा लागले त्याला. अजून हे मोठे व्हायला जरी वेळ असला तरी पण झाडं म्हणजे ही जी रोपं दिसतात ही चांगली आहेत, म्हणजे रोग वगैरे काही दिसत नाही. तरी थोडाफार मावा कुठं बुटं दिसतो ह्याच्यावरती, त्याच्यामुळे ह्याला फवारणीची गरज वाटते. काय असं छोटी छोटी ही फळं ह्याला आली, तशी जुडग्यानी फळं येतात. ही आपल्याकडची मुख्य फळभाजी आहे. ही जी टोमॅटो आपल्याला दिसली, हे टोमॅटो ज्यावेळेस पकतात म्हणजे पिवळसर होतात किंवा लालसर होतात, त्याच्यानंतर आपण ते तोडतो आणि त्याच्यापासून भाजी बनवतो. कधी कधी आपण त्याची पातळ भाजी बनवतो, तर कधी कधी त्याची टोमॅटो चटणी किंवा सॉससाठी सुद्धा हे टोमॅटो जात असतात कंपनीमध्ये जाऊन. अशा प्रकारचे हे टोमॅटो नंतर लाल होतात आणि हेच टोमॅटो मोठे आणि लाल झाल्यानंतर, अशा प्रकारचे लाल झाल्यानंतर मग ते कंपनीत जाऊन त्याची आपल्याकडं सॉस बनवला जातो किंवा अजून वेगवेगळी उत्पादनं ती बनवली जातात. बघू टोमॅटो उत्पादक शेतकरी आपल्याला काही बोलतो का? 16-17 एकर जमीन विकत घेतली. 16-17 एकर जमीन विकत घेतली. हा, साल घालूनच तिथं काय जमीन होती काय आमची. हा नातेवाईकांनी आपल्या आणलं. कधी लावले ते ही 2 महिने झाले. आणि जात कोणची ह्याची? बर, आता तोडायला अजून 8-15 दिवसात सुरू. हा, बर, म्हणजे एवढी मोठाली होती काय? अजून काहीच नाही. मी तर म्हणलं हे मोठं झालं म्हणजे तोडायला आलं काय की? नाही पिकत हा, बर, म्हणजे अंड्याचे डबल साईज, डबल कोंबडीच्या अंड्याचे डबल साईज. तरी लय लांबलं की हम्म. मागच बांधून कांद्यामुळं आहे ना, काय आवडच घडा ना. आज सकाळी चालू केलंय बांधायला, मला हळूहळू निदान तेवढंच एखादं सारं तरी कमी होत तेवढे. नाही, बरं आहे ना. आता पहिलं हे रोहित दादा इथं टोमॅटोची ही रोपं चांगली ताराला बांधतोय. चला बघू आपण पुढं पलीकडे अजून काय. त्याची मला खर्च अर्च जाऊन 18 लाख रुपये नफा राहिला मला. बर, बघ बघ ते कोणतं बी ना कष्ट केल्याशिवाय काय कष्ट केलं. मोकार थोडी. वेळच्या वेळेला फवारण्या, पाण्याची व्यवस्था, हे सगळं व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर आता आपण ऐकलं ना, लाखो रुपयाचं उत्पादन शेतकरी एका एकरमधून मिळू शकतो. त्यासाठी कष्ट आणि नियोजन महत्वाचं आहे. जरा उशीरच झालाय पण बांधायला का? लई लांबलंय, तिथल्यापेक्षा इथं जास्त लांबलंय. हा, कारण ही मला वाटतं तिकडे जरा खत बीत जास्त आहे काय, तेव्हा जास्त वाढलंय, चांगलं लांबलंय. भरपूर पाणी आणि खत मिळाल्यामुळं हे पीक म्हणजे हे पीक चांगलं आपल्याला तजेलदार दिसते. मस्त रोप तजेलदार आहेत, त्याला चांगली फळं यायला लागलेत. पुढच्या 15-20 दिवसात याच्यात फळांमध्ये मोठी वाढ होणार आणि मग मोठी झालेली फळं, पिकू लागलेली फळं आपल्याला काढणे योग्य होतील. जरा गोंगाट दाखवते ना. त्या आबाळ फिरलं का लगेच घोंगट येते. घोंगट आला का इथं काय कडीन जवळ भेंडी म्हणलं का इथं वाटोळ सुद्धा लगेच. आणि ही कशाला लावलंय असलं पांढरं? ही राखणदार होय. त्या म्हणलं हे एकटंच किडे ओढून घ्यायला कसं काय एकाच भागायचं. बर, डुकरं नाही ताप देत नाही इकडं? नाही. लोक तर लय म्हणतात वैताग आलाय डुकराने. तिकडे वर माळ आणि नाही. हा,
आपल्याला आठवत असेल ना, आपण लहानपणी असे टोमॅटो लागले की कच्चे पण खायचो आणि पिकल्यावर तर त्याला स्वाद विचारायचाच नाही, पण असे कच्चे दिसले तरी आपण खायचो. आठवत असेल तुम्हाला, कोणाला आठवत असेल लहानपणी आपण काय खाल्ले, असे टोमॅटो कसे खाल्ले, ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. असे तजेलदार आणि चांगले निरोगी असे टोमॅटो आपल्याला ह्या झाडाला लागलेले दिसत आहेत. आणि हेच टोमॅटो नंतर ज्यावेळेस मोठे परिपक्व होतात, असे लाल होतात, त्यावेळेस मग ते विक्री योग्य म्हणा किंवा वापरायोग्य होतात. असे लाल टोमॅटो यांना भावसुद्धा चांगला मिळतो आणि निरोगी असल्यामुळं मग याचे चांगला भाव मिळाल्यामुळं चांगले पैसे होतात. चांगलं उत्पादन शेतकऱ्याला या टोमॅटोच्या माध्यमातून घेता येत असतं, मिळत असतं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या मारुती काळजात या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.